नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर विक्रम जाधव यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. ताई, झालं का तुमचं? लहान जावेनं मोठ्या जावेला हाक दिली तशी मोठी जाऊ लगबगीनं सगळं जेवण बाहेर घेऊन आली आणि म्हणाली, ये तूही जेवण घेऊन. माझं झालंय. दोघं भाऊ, आई, आजी या सगळ्यांच्या छान गप्पा रंगल्या होत्या. या दोघी जेवण घेऊन अंगणात आल्या. सगळे छान जेवायला बसले. एकमेकांची भाजी, आमटी सगळ्यांच्या ताटात विराजमान झाली. लहान दीर म्हणतो, वहिनी भाजी झक्कास झाली आहे बरं का. तेवढ्यात मोठा दीर लहान भाऊजाईला म्हणतो, आमटी 1 नंबर झाली आहे बरं का. आई 2 भावांचं संभाषण ऐकून मनोमन खुश होत असते. काही वर्षांपासून हे 2 भाऊ वेगवेगळे राहायला लागले होते. घरात थोड्या कुरबुरी चालू झाल्या होत्या. म्हणून आईनं 2 भावांना पुढे बसवून तिचा विचार सांगितला की तुम्ही दोघे वेगळे राहा. कारण लहान सहान भांडणातनं मोठी भांडणं व्हायला वेळ लागणार नाही आणि भांडून एकमेकांचे गळे पकडून वेगळे होण्यापेक्षा सामंजस्यानं विचार करून आनंदानं वेगळे व्हा. तू इकडे राहा, तू तिकडे राहा. दोघा भावांनी मान डोलावली. आई पुढे बोलली, बाळांनो, एक वेळ जावा जावा भांडल्या तर मी सहन करेन, पण तुम्ही दोघे भाऊ जर भांडलात ना तर मी सहन नाही करू शकणार आहे. खूप कष्टातून वाढवलंय मी तुम्हाला. पण लहानपणापासून हे दोघे भाऊ आजपर्यंत कधीच भांडले नाही आहेत. कसं आहे, लग्न झाल्यावर थोड्या कुरबुरी होतातच, त्या सगळ्याच घरात असतात. आणि चूक काही कोणा एकाचीच नसते, चूक परिस्थितीची असते. कारण प्रत्येक घराला या परिस्थितीला सामोरं जावं लागतंच. आणि अजून जी घरं एकत्र आहेत ना, खरंच त्यांचं खूप कौतुक आहे. पण जर अशी थोडी भांडणं होत असतील तर भांडून वेगळं होण्यापेक्षा आनंदानं वेगळं व्हायला हवं. एकत्र राहून मन दूषित असण्यापेक्षा वेगळं राहून मनानं एकत्र आणि समाधानानं राहायला हवं. आईचं बोलणं दोघांनाही पटलं. राहिला प्रश्न आईबाबांचा, तर आई म्हणाली, बाळांनो, मी कुठेही खाईन. आज धाकटीकडे खाऊ वाटलं तर तिला सांगेन, मोठीकडे खाऊ वाटलं तर तिला सांगेन. आम्ही दोघे फक्त एका भाकरीचे धनी. थोड्या दिवसांनी बाबाही गेले. राहिली फक्त आई. तिला हे दोघे भाऊ मनापासून जपतात. हे दोघे भाऊ रोज सकाळी कामावर जातात. आईला छोटं दुकान टाकून दिलंय. आई रोज सकाळी दुकानात जाते, मुलं शाळेला जातात. आई दुपारी आली की या दोघी आणि आई मिळून जेवतात. कधी आईला उशीर झाला की आई नंतर जेवते. म्हणजे दिवसा कोण कुठेही असो, पण रात्री सगळेजण एकत्र जेवायला बसतात. हा ठरलेला शिरस्ता. जेवण झालं की झोपायला 12 वाजतात, कारण एकत्र बसल्यामुळे एक एक विषय निघतात ना, बोलणं काही संपत नाही. असं वाटतही नाही की हे 2 भाऊ वेगळे आहेत. शेवटी महत्त्वाचं काय आहे, कसंही करून आपल्याला एकत्र राहायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही एकत्र राहा किंवा वेगळे राहा, पण सुखदुःखात तुम्ही सगळे बरोबर राहा. या भावांच्या आयुष्यात असे काही प्रसंग आले ना की घर वेगळं असूनही हे दोघे मनाने कधीच वेगळे झाले नाहीत. या दोघांना समजलं की कठीण परिस्थितीत फक्त रक्ताची नाती धावून येतात. त्यामुळे दिवस जातील तसं या दोघांचं नातं अधिक घट्ट होत गेलेलं. म्हणून आपल्याला एक मोलाचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून, एकत्र कुटुंब असेल तर खूप अभिनंदन, पण वेगळे असाल तरी मनानं एक राहा. शेवटी अडचणीत आपलीच लोकं धावून येतात. दिवसभर कुठेही असा, पण रात्री एकत्र जेवण करा. दिवसभर काय झालं एकमेकांशी बोला. मनात काही हेवेदेवे असतील तर ते पुसून टाका. एकमेकांसोबत राहा. कारण हसतं खेळतं कुटुंब म्हणजे गोकुळ असतं. तुम्ही कुठे राहता याला महत्त्व नाही, तुम्ही एकमेकांबरोबर कसे राहता याला महत्त्व आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.